चा अभंग आहे. नाचे टाळी पिटी प्रेमे अंग धरणी लोटी, माझे सखे ते सज्जन भोळे भाविक हरिजन, न धरिती लाज नाही जनासवे काज, तुका म्हणे दाटे कंठ नेत्री जळ लोटे. याचा अर्थ आहे, हरिभक्त हे संकीर्तनात नाचतात, हरिनाम घेताना टाळी वाजवतात, धरणीवर लोळण घेत हरिछंदात मग्न असतात. असे जे भोळे भाविक हरिभक्त सज्जन असतात म्हणून ते मला फार आवडतात. हरिभक्त मनात मुळीच लोक लाज धरत नाहीत, कारण त्यांना लोकांशी काही कर्तव्य नसते. तुकाराम महाराज म्हणतात, हरीच्या प्रेमाने त्यांचा कंठ सद्गदित होऊन त्यांच्या नेत्रातून आनंदाश्रू येत असतात. असे भक्त मला फार आवडतात. भगवान श्रीकृष्ण भक्तीमधील हरिभक्तांच्या सर्वोच्च भावनेची अवस्था येथे वर्णन करण्यात आली आहे. श्रीमद भागवतमध्ये शुद्ध हरिभक्तांच्या या सर्वोच्च भक्तीच्या स्तराबद्दल वर्णन करताना म्हटले आहे, एवं रथस्व प्रिय नाम कीर्त्या जातानुरागो धृतचित्त उच्चही, हसत्यथो रोदिती रौती गायन उन्मादवस्न्याती लोकबाह्य. अर्थात मनुष्य हरिनाम जपाने भगवत प्रेमाचा स्तर प्राप्त करू शकतो. यानंतर तो आपण भगवंताचे दास आहोत या भावनेत व्रतपूर्वक स्थिरावतो. भगवंताच्या एका विशिष्ट नाम आणि रूपावर त्याची आसक्ती हळूहळू जडते. भक्तिभावाने त्याचे हृदय द्रवित होऊन तो उच्चस्वरात हसतो, रडतो, कधीकधी उन्मत्त होऊन वेड्याप्रमाणे नाचू गाऊ लागतो, कारण त्याच्यावर लोकनिंदेचा कोणताही प्रभाव होत नाही. असे खरोखरच प्रेम करणारे हरिभक्त भगवान श्रीकृष्णांना खूप आवडतात. जय हरी विठ्ठल.